नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत पोलीस भरती 2026 मध्ये विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आपण घेतलेले आहेत. सर्व प्रश्न हे PYQ प्रश्नाचे विश्लेषण असणार आहे. तसेच हे मागील वर्षातील वारंवार रिपीट झालेले प्रश्न आपण घेतलेले आहेत. सर्व प्रश्न हे अतिमहत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो, तर हे नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 1, भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये महात्मा गांधीद्वारे दिलेल्या डॅश डॅश या नाऱ्याने सुरू झाले होते. एकच प्रश्नामध्ये 2 प्रश्न बनत आहेत मित्रांनो. पहिला तर भारत छोडो आंदोलन हे 1942 मध्ये झालं होतं आणि त्याचे नेतृत्व महात्मा गांधीद्वारे झाले होते मित्रांनो. तसेच भारत छोडो आंदोलन यामध्ये महात्मा गांधी यांनी करो या मरो या नारा दिला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दसमूहासाठी पर्याय निवडा. शब्दसमूहासाठी पर्याय निवडायचे आहे मित्रांनो. उपकार विसरण्याची प्रवृत्ती या शब्दसमूहाचा पर्याय हा कृतज्ञता हे असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा आणि कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा असं होतं मित्रांनो. आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे उपकार विसरण्याची प्रवृत्ती. तसेच आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 कृतज्ञता. प्रश्न क्रमांक 3 बघूया. कोणत्या राज्याने पुण्यश्लोकन अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली आहे? आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे महाराष्ट्र राज्याने पुण्यश्लोकन अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही सुरू केली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूया. देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? भारत देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र हे पुणे जिल्ह्यात स्थापित करण्यात आले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, एकाच अणूतील डॅश डॅशच्या संख्यांमध्ये असलेल्या फरकामुळे समस्थानिके आढळतात. एकाच अणूतील न्यूट्रॉन्सच्या संख्यांमध्ये असलेले फरकामुळे समस्थानिके हे आढळतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न 100% पोलीस भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. तुम्ही जर हा प्रश्न अभ्यासला असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. बघूया तुमचा किती अभ्यास झालेला आहे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भारतीय कंपनीला अमेरिकन आरोग्य नियमाकडून जेनेरिक औषधांसाठी मान्यता मिळाली आहे? झायडस या भारतीय कंपनीला अमेरिकन आरोग्य नियमाकडून जेनेरिक औषधांसाठी मान्यता मिळाली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्यप्रकार ओळखा. वाक्यप्रचार ओळखायचे मित्रांनो. रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्यप्रचार असणार आहे योगक्षेम चालवणे. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. हात मिळवणी करणे, संगनमत करणे. योगक्षेम चालवणे म्हणजे उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे किंवा रक्षणाची काळजी वाहणे. कलम होणे म्हणजे तोडणे, निरुपयोगी करून टाकणे असा होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघूया मित्रांनो. 16 ऑगस्ट 2024 रोजी निधन झालेले सालसिंग सिंह मराक हे कोणत्या
राज्याचे मुख्यमंत्री होते? सालसेंग सिंग मराक हे यांचे 2024 मध्ये 16 ऑगस्ट या रोजी निधन झाले. ते मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. रेंगूर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते? रेंगूर मृदा ही दख्खनचे पठार या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारी शब्द भरा. अलंकारी शब्द भरायचे मित्रांनो. सतत भटकती करत राहणारा म्हणजे पांथस्त. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. मखलाशी म्हणजे चालिकीने केलेले सारवासवर. पायची वाहन म्हणजे खालचे स्थान म्हणजे पायची वाहन होते मित्रांनो. पाथष्ट म्हणजे वाटसरू. प्रश्न क्रमांक 13. भारतामधील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे? भारतामध्ये असा कोणता राज्य आहे मित्रांनो ज्याला सर्वात जास्त किनारा लाभलेला आहे? भारतामधील गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा हा लाभलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्यातील प्रख्यात सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे 20 जुलै 2024 रोजी निधन झाले? प्रख्यात सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे निधन 20 जुलै 2024 रोजी हे झालेले आहे मित्रांनो. ते ओडिशा राज्यामधले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्याने निवडक ग्रामपंचायतांना आदर्श गावामध्ये रूपांतरित करण्यासाठी वृंदावन ग्राम योजना मंजूर केली आहे? तर मध्य प्रदेश म्हणजे MP या राज्याने निवडक ग्रामपंचायतांना आदर्श गावामध्ये रूपांतरित करण्यासाठी वृंदावन ग्राम योजना ही मंजूर केलेली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही? प्रश्न नीट वाचून घ्यायचे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही असं विचारलं गेलेलं आहे. आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे अलग विलग हे शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही आहे. अधिक महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द जाणून घेऊया. अलग म्हणजे त्याचे विरुद्धार्थी शब्द एकत्र येतो मित्रांनो. तसेच उदार त्याचे विरुद्धार्थी शब्द कंजूष. घनदाट त्याचे विरुद्धार्थी शब्द विरळ. नैसर्गिक याचे विरुद्धार्थी शब्द होतो कृत्रिम. प्रश्नाचा आपला राईट आन्सर असणार आहे अलग व विलग. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना कलम 316 मध्ये करण्यात आलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. व्ही शांताराम यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर व्ही शांताराम यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वनकेंद्र आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न बघूया. हा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 20. वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेशमध्ये आहे मित्रांनो, म्हणजे की UP मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. असेच नवनवीन महत्त्वाचे टॉपिकवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे
व मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.